तर मित्रांनो, आपण जगातला सगळ्यात महागडा वडापाव खाणार आहे सोलापूरमध्ये. तर आता आपण आलो आहे. तर मित्रांनो, मला वाटलं 13 रुपयाला वडापाव आहे, बट 2 रुपये वाढले, 15 रुपयाला झाले. आणि टेस्ट वगैरे काय सांगायचं गरजच नाही असं वाटतं मला. तुम्ही खाल्लं असेल इथला वडापाव, कमेंट करा खाल्लं असेल तर हे सोलापूरमधलं सगळ्यात महाग आहे. तुझ्यामुळं झालं राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तर मित्रांनो, माझ्या मित्राचं तर नशिबाचा वडापाव झाले, पण आपण सोलापूरमधले सगळ्यात कमी प्राईसच्या वडापावपासून सगळ्यात महाग वडापाव बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहे हायजीन, क्वांटिटी और क्वालिटी सगळं बघणार आहे. तर आपण जाऊयात आता फर्स्ट प्लेसवर. लेट्स गो. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण आलो आहे गोंधळे वडापाव येथे. आपण बघू शकता इथं 10 रुपयाला 2 पीस मिळतात. तर आपण टेस्ट बघूयात. टेस्ट तर एकदम बेस्ट आहे, चांगलं लागत आहे. क्वांटिटी पण चांगलंच म्हणतात. 10 रुपयाला 2 वडापाव म्हणजे चांगलंच आहे क्वांटिटी. तर मित्रांनो, आपण इथं वडापाव खाल्लो. एकदम मतलब क्वांटिटी तर तुम्ही बघितलंच असेल, बेस्ट होतं. आणि हायजीनच्याबद्दल बोललं तर हायजीन मेंटेन केले जाते आणि तेल पण सुप्रीम तेल यूज केले जाते. आणि इथं आधी तर 2.5 रुपयाला 1 वडापाव होता, आता महागाईमुळं वाढवले त्यांनी पण. तर बेस्ट होतं सगळं, म्हणजे पैशाचं हिशोबाने एकदम बेस्ट होतं. तर आता आपण दुसऱ्या प्लेसवर जाऊ. तर मित्रांनो, मी आता आलो आहे पुणेरी वडापाव, SS पुणेरी वडापाव. इथं बघू शकता फक्त 20 रुपयाला 3 नग पण आहे आणि 12 रुपयाला जम्बो वडापाव आहे. तर बघूयात आपण इथलं टेस्ट कसं आहे. कसं लगा? मस्त, एक नंबर आहे. इथं काय आधीपासूनच खात आलं तरी पण एक नंबर क्वालिटी आहे. मिरची आहे, त्यासोबत लिंबू आहे. हे इतर ठिकाणी म्हणजे कमी ठिकाणी भेटतं असं लिंबू आणि मिरची स्पेशल. दोस्तों, सोलापुर में वड़ापाव के लिए काफ़ी कंपटीशन है. यहाँ पे भी देख सकते हो, यहाँ पे भी है और यहाँ पे भी, बट यहाँ का क्वालिटी मुझे अच्छा लगा. तर मित्रांनो, आपण आलो आहे पार्क चौकमध्ये कॉर्नर क्रंच. तुम्ही नाव तर ऐकलं असेल आणि इथला वडापाव पण नक्की खाल्लं असेल. कॉम्पिटिशन तर नाही आहे. तर बघूयात आपण. 13 रुपयाला 1 वडापाव मिळते इथं. तर मित्रांनो, मला वाटलं 13 रुपयाला वडापाव आहे, बट 2 रुपये वाढले, 15 रुपयाला झाले. आणि टेस्ट वगैरे काय सांगायचं गरजच नाही असं वाटतं मला. तुम्ही खाल्लं असेल इथला वडापाव, कमेंट करा खाल्लं असेल तर. क्वांटिटी चांगलं आहे बघ. बेस्ट आहे भाई, इथं बेस्ट आहे. कॉम्पिटिशन बघू अच्छा गुण निघते का पुढं. वडापाव का क्वांटिटी इतना खत्म ही नाही हो रहा, पेट फुल हो गया. तर मित्रांनो, आपण जगातला सगळ्यात महागडा वडापाव खाणार आहे सोलापूरमध्ये. तर आता आपण आलो आहे जम्बो वडापाव. इथं आहे 25 रुपयापासून स्टार्टिंग आहे, बट हे आहे सिद्धेश्वर मंदिरचं रोड, पार्क चौक एरिया. तर मला खूप एक्साइटमेंट वाटत आहे की 120 रुपयाचा वडापाव, सगळ्यात जगातला महाग वडापाव सोलापूरमध्ये मिळते आणि ते वर्थ इट आहे का नाही मला बघायचं. तर चला बघूयात वडापाव कसा आहे. यहाँ पे बन रहा है हमारा सबसे महंगा वड़ा पाव, बट हमें वेट करना पड़ रहा है बहुत. एक 10-15 मिनट हो गए वेट करते करते. तर मित्रांनो, आपण आला आहे जम्बो वडापावमध्ये वडापाव खायला. जम्बो तर मित्रांनो, आपण आता सोलापूरमधला सगळ्यात महाग वडापाव खाणार आहे. तर हे सँडविचसारखं दिसत आहे, पण हे वडापाव आहे, बघू शकता. तर हे सोलापूरमधलं सगळ्यात महाग आहे. म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे असेल महाग, पण हे नॉर्मल जे स्टोअरमध्ये मिळते ते तिथलं सगळ्यात महाग वडापाव आहे. तर टेस्ट करून बघू आपण कसं आहे. त्याच्यामध्ये सॉस आहे, चटणी आहे, मिरची आहे आणि चीज पण आहे. चीज लई काय काय घातलं त्याच्यामध्ये. पैसे घेतल्यासारखं टेस्ट पण आहे. तर मित्रांनो, आम्ही खाल्लो सोलापूरमधला सगळ्यात महाग वडापाव. तर टेस्ट ठीकठाक होतं, म्हणजे मला वाटलं खूप काही त्याच्यामध्ये मिळेल, पण हां होतं, खूप काही होतं, पण चांगलं होतं. म्हणजे पैशाच्या हिशोबाने वर्थ इट नाही वाटलं मला.
तुम्हाला कसं वाटलं? एक नंबर वाटला, एक नंबर. भारी. सँडविच सारखी टेस्ट होती पण हाय भारी हां, होतं. पण मला ह्याचं म्हणजे काय म्हणते ते साईज वगैरे वडापाव सारखं नव्हतं, सँडविच सारखं टाइप होतं ते थोडं युनिकच होतं. खैर तो यहाँ पे सुप्रीम जंबो वडापाव यहाँ पे खाया था हमने. इसी तरह के वीडियो वगैरह देखना हो तो चैनल सब्सक्राइब करो सोलापुर के रिलेटेड. तो चलो इस वीडियो को यहीं पे ख़त्म करते हैं. तर मित्रांनो, बिन बुलाए मेहमान के जैसा बारिश आ रहा है, तो बारिश में वीडियो बना रहे हैं हम. एक लाईक शेअर सबस्क्राईब करना प्लीज गाईज. तर मित्रांनो, फायनली व्हिडिओ संपला आहे. तर आपण काय तेवढं फूड ब्लॉगर नाही आहे प्रोफेशनल, त्याच्यामध्ये अद्रक किती आहे, लसूण किती आहे ते सगळं सांगायला डिटेल्समध्ये. तर मला फक्त प्राईस बघायचं होतं, कुठून स्टार्ट होते वडापावचं प्राईस सोलापूरमध्ये आणि कुठं जाऊन एंड होते. तर ते तुम्ही बघितलं असेल, चांगलंपणे सांगितलं. तर वडापाव सोडून दुसरं खूप काही असं गोष्टी आहे, चाय दाल चावल, खूप सारे असं फेमस गोष्टी आहे सोलापूरमध्ये. त्या सगळ्याचा व्हिडिओ पण बघायचा असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आपण त्याचा पण व्हिडिओ घेऊन येऊ. टाटा, बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करणार.